साताऱ्यातल्या चिंचणेर या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे। बाजारपेठेत पुराचं पाणी शिरल्यानं चारचाकी वाहनं तिथं अडकून पडली। ही दृश्य आपण बघतोय। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या वाहनांना जेसीबीच्या सहाय्यानं बाहेर काढलं गेलं। पुराच्या पाण्यात वाहून जाणारी कार अगदी थोडक्यात बचावली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी साई सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। साई, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? कारण वाहनांचं मोठं नुकसान होत आहे। क्रेन वापरून ही वाहनं तिथून बाहेर काढण्याची वेळ आता आलेली आहे। नक्कीच प्रीती, सातारा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामध्ये सातारा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामध्ये चिंचनेर वंदन म्हणून एक जे गाव आहे, त्या गावामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे ओढे नाले वाहू लागलेले आहेत आणि अशामध्ये त्या चिंचनेर वंदन येथील ओढ्याला अचानक आलेल्या या पुरामुळे बाजार पटांगणावरील पाणी आल्यामुळे या पटांगणावर लावलेल्या 4 ते 5 चारचाकी गाड्या आहेत त्या पाण्यामध्ये गेल्या। त्यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेने जेसीबी चालक उमेश राठोड यांनी तात्काळ या जेसीबीच्या साह्याने वाहन सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। त्यामुळे I-20 कार असेल किंवा 4 चाकी काही गाड्या असतील त्या पुराच्या पाण्यात थोडक्यात बचावलेले आहेत। त्यामुळे सर्वत्र जेसीबी चालकाचं देखील सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी साई।